तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी या ठिकाणी प्रसिद्ध कथावाचक हबप समाधान महाराज शास्त्री या शर्मा या ठिकाणी उपस्थित झाले। महाराज कसं बघतात आज तुकोबांचं प्रस्थान होत आहे? वारकऱ्यांसाठी तर ही पर्वणी आहेच, पण सबंध जगभरासाठी हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की लाखो लोक एका ज्ञानोबा तुकोबाच्या उद्घोषामध्ये महिनाभर घरदार सोडून पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होतात। आणि खरी गोष्ट अशी आहे की सबंध भारतातील मंडळींना अशी एक प्रार्थना आहे, विनंती आहे की आपण चारधामच्या यात्रा, मोठ्या मोठ्या यात्रा करतो, अमरनाथ यात्रा करतो, पण जन्म आल्याचं सार्थक एकदा पंढरपूरची वारी ही पायी चालून केलीच पाहिजे असं माझं मत आहे। निश्चितच पायी चालून वारी केली पाहिजे। मोठ्या भक्तिभावाने वारकरी लाखोच्या संख्येने तुकोबांच्या ज्ञानोबाच्या पालखी सोहळ्यात वारी करतात। परंतु महाराज यावर्षी जी वारी आहे ती वेगळी वारी बघायला मिळते, कारण वरुण राजाची कृपासुद्धा यावर्षी लवकर झालेली आहे। भगवंताच्या आयोजनामध्ये वारकरी कधीही वारीच्या संदर्भामध्ये प्रपंचाच्या अडचणी सांगत नाही। जो कोणी वारीला येणार आहे तो निश्चितपणे आपल्या सगळ्या प्रपंचाच्या अडचणी बाजूला सारून ज्ञानोबा तुकोबाचा उद्घोष करत नाचत नाचत पंढरपूरमध्ये जातात। आणि माझं तर बाकी तुम्हा सर्व चॅनलवाल्यांना सुद्धा धन्यवाद आहे, कारण सुदर्शन चॅनल हे वारीची प्रतिवर्षीची ही माहिती आणि अपडेट ही अत्यंत ताकदीनं महाराष्ट्रभर प्रसारित करतं, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद। महाराज जी अगदी शेवटचा प्रसंग, आपणही वारीमध्ये प्रामुख्याने असतात, वारी करतात, या वारीतला एखादी आपला स्वतःचा एखादी अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगाल? एका वारीमध्ये क्षणोक्षणी अनुभव येतात, परंतु एक अत्यंत महत्त्वाचा आणि सबंध भारताला कळणारा अनुभव असा आहे की लाखो लोकांची व्यवस्था कुठलीही मॅनेजमेंट कोर्स न करता आणि कुठलीही मॅनेजमेंट सुविधा न देता अत्यंत शांततेनं स्वशिस्तीनं ही वारकरी बांधव अत्यंत आनंदानं राहतात। आणि लाखो लोकांच्या भोजनाची व्यवस्था आहे, पण आत्तापर्यंतच्या वारीमध्ये अद्याप अशी एखादी घटना घडली नाही की कुठंतरी कोणाला तरी साप चावला आहे। ही माणसं कुठेही झोपतात, ही वारकरी कुठेही आनंदानं नाचतात, गातात। म्हणजे सगळं विचार केला एकंदरीत तर माझं असं मत आहे की सगळ्या रोगावरचा एकमात्र उपचार आहे वारी। निश्चितच आपण बघू शकतात की हे होते माझ्यासोबत समाधान महाराज शर्माजी। ते म्हटले की ह्या रोगावरचा आजार म्हणजेच वारी आहे, कारण की लाखोच्या संख्येने जे भक्तिभावाने वारकरी जे आहेत ते या वारीमध्ये सामील होतात। कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी।